तुमच्याकडे GST नंबर आहे आणि तुम्ही परचेसचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला आहे का? मित्रांनो, हा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे नेमकं काय? तर ज्यावेळी आपण एखादी वस्तू ही एखाद्याकडून विकत घेतो आणि दुसऱ्याला विकतो, ज्यावेळी आपण ती एखादी वस्तू एखाद्याकडून विकत घेतो आणि त्यावेळेचा ज्यावेळी आपण GST पे करतो, त्यावेळी जो GST भरलेला असतो त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. उदाहरण बघायला गेलं, समजा आपण बिझनेसमॅन आहोत आणि एखादी 100 रुपयाची गोष्ट आपण घेतली आणि त्याच्यावरती 18% हिशोबाने आपण 18 रुपये त्याला पे केले. हे 18 रुपये जे पे केलेले आहे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात, जो माझ्या अकाउंटमध्ये गव्हर्नमेंट डिपॉझिट करून ठेवतं. आणि ही जी 100 रुपयाची वस्तू मी ज्यावेळी 150 रुपयाला दुसऱ्याला विकतो आणि त्याच्याकडून ज्यावेळी GST मी चार्ज करतो, त्यावेळी तो जो GST चार्ज केलेला आहे तो गव्हर्नमेंटला पे करत असताना मला गव्हर्नमेंट जे मी अगोदर परचेस करताना जो डिपॉझिट केलेला आहे किंवा पे केलेला जो GST आहे त्याला GST टॅक्स इनपुट क्रेडिट बोलतात, तो मला याचा सेटअप भेटतो. मग अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रत्येक परचेसवरचा GSTचा इनपुट घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक परचेसची बिलं त्याच्यावरती तुमचा GST नंबर आणि तुमचा ॲड्रेस हा मेन्शन असलेला गरजेचा आहे. त्यासाठी इनपुट टॅक्स क्रेडिटवर जास्तीत जास्त भर द्या आणि प्रत्येक परचेस तुमचा अपडेट झाला आहे का नाही हे चेक करूनच तुमचा ITC क्लेम करा.